प्रेज लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. तुमचं सर्वांचं स्वागत आहे. प्रभूच्या वचनाकडं आम्ही जात आहोत आणि आज पवित्र शास्त्रामधून जो विषय आम्ही पाहणार आहोत, परमेश्वर आपली भेट घेतो. याराबाम या राजाच्या जीवनामधून आम्ही बघू, परमेश्वर आपली भेट घेतो. आणि जर परमेश्वर आमची भेट घेतो, खूप चांगली गोष्ट आहे ना. देव जर आमच्याशी भेट घेतो, देव आम्हाला बोलतो, आम्ही काय करावं, आम्ही काय निवडावं, आणि वारंवार देव जर आम्हाला बोलतो, भेट घेतो, आणि जर आम्ही ऐकलं तर खूप मोठा लाभ आहे. देवाची महिमा आहे, देवाचं गौरव आहे. आणि आजही हा देवाचा स्वभाव आहे की तो आमची भेट घेतो, त्याला आमच्याशी बोलायचं आहे, त्याला आमच्याशी सहभागिता करणे. आणि हा देवाचा मूळ स्वभाव आम्ही पाहतो. मनुष्य निर्माण केला तेव्हापासून आहे. परमेश्वर एदेन बागेत आदम हवा यांना भेटायला यायचा, आणि आजही परमेश्वर तसाच आहे. आणि आज जुन्या करारामधून पहिले राजे याचा 11वा अध्याय 29 ते 39 या वचनामधून या पाहणार आहोत आम्ही. याराबाम याच्या जीवनामधून परमेश्वर आपली भेट घेतो. पहिले राजे याचा 11वा अध्याय 29 ते 39 या वचनांमधून आम्ही पाहणार, परमेश्वर आमची भेट घेतो. परमेश्वर आम्हाला भेटायला, परमेश्वर त्याची इच्छा आम्हाला सांगायला, परमेश्वर त्याने आमच्यासाठी काय सुंदर योजना केलेल्या आहेत ते प्रगट करायला देव आमची भेट घेतो. आणि हा देवाचा स्वभाव आहे. आणि या वचनांमधून आम्ही बघतो, परमेश्वर याराबामाची भेट घेतो. पहिले राजे 11वा अध्याय 29 ते 39 वचन आपण वाचूया. त्या काळात याराबाम यरूशलेम सोडून बाहेर चालला असता त्याला वाटेत शिलोचा अय्या नामक संदेष्टा भेटला. त्याने नवे वस्त्र धारण केले होते व त्यावेळी त्या मैदानात ते दोघेच होते. अय्याने आपल्या अंगावरचे नवे वस्त्र काढून त्याचे 12 तुकडे केले. तो याराबामाला म्हणाला, यांतले 10 तुकडे तू घे, कारण इस्रायलाचा देव परमेश्वर याचे असे म्हणणे आहे की मी शल्मोनाच्या हातून राज्य तोडून घेऊन 10 वंश तुझ्या हाती देईन. तरी माझा सेवक दावीद याच्या प्रित्यर्थ आणि इस्रायलाच्या सर्व वंशातून मी निवडलेल्या यरूशलेम नगराप्रित्यर्थ त्याच्याकडे मी एक वंश राहू देईन. याचे कारण हेच की ते माझा त्याग करून सिदोन्यांची देवी अष्टोरेत, मावाबाचा देव कमोश आणि अमोन्याचा देव मिल्कोम यांच्या भजनी लागले आहेत. ते माझ्या मार्गाने चालत नाहीत, जे माझ्या दृष्टीने योग्य ते करीत नाहीत. आणि शल्मोनाचा बाप दावीद माझे नियम व निर्णय पाळी तसे पाळत नाही. तथापि मी त्याच्या हातून सर्वच राज्य हिसकावून घेणार नाही. तर माझा सेवक दावीद माझ्या आज्ञा व नियम पाळत असे म्हणून मी त्याला निवडले होते. त्याच्या प्रित्यर्थ मी शल्मोनाला त्याच्या हयातीत राजपदावर ठेवीन, पण त्याच्या पुत्राच्या हातून राज्य घेऊन तुला देईन. 10 वंशावरले राज्य तुला देईन, आणि त्याच्या पुत्राकडे मी एक वंश राहू देईन, म्हणजे माझ्या नामाची स्थापना व्हावी, म्हणून मी यरूशलेम नगर निवडले आहे. त्यात माझा सेवक दावीद याची ज्योती माझ्या समोर निरंतर जळत राहील. मी तुला हाती धरीन, आणि तू आपल्या मनोरथाप्रमाणे इस्रायलावर राज्य करशील. तू माझा सेवक दावीद याच्याप्रमाणे माझ्या सर्व आज्ञा मानशील, माझ्या मार्गाने चालशील, माझ्या दृष्टीने जे योग्य तेच करशील, आणि माझे नियम व आज्ञा पाळत जाशील. तर मी तुझ्या बरोबर राहीन, आणि जसे मी दाविदाचे घराणे कायम स्थापले तसे तुझेही स्थापिन, आणि इस्रायल लोकांना तुझ्या हवाली करीन. ठीक आहे. प्रियजनो, या वचनामध्ये आम्ही पाहतो, एक अय्या नावाचा एक संदेष्टा याराबाम या व्यक्तीला भेटत आहे, आणि जो काही काळानंतर आता राजा होणार. आणि तो भेटतो, आणि तो आपले नवीन कपडे काढून त्याचे 12 तुकडे करतो, आणि त्याला सांगतो की 10 तुकडे तुला घे. आणि कारण इस्रायलचा देव परमेश्वर याचं म्हणणं आहे की शल्मोनाच्या हातून राज्य तोडून 10 वंश मी तुला देईल. आणि एक देवाचा संदेष्टा याची पहिल्यांदा भेट घेते. तो त्याच्या जीवनात चाललेला आहे,
आणि सर्वसाधारण जीवन तो आपल्यासारखं जगत आहे. आणि मग आम्ही पाहतो एक संदेष्टा त्याला भेटायला येतो आणि त्या संदेष्टाने नवीन कपडे घातलेले असतात आणि तो कपडे फाडून 12 तुकडे करतो. कदाचित आम्ही आवाज ऐकाल थोडा आम्हाला शंका येईल, देव बोलत आहे का माझ्यासोबत? देव मला नवीन शर्ट काढायला सांगत आहे, त्याचे 12 तुकडे करायला सांगत आहे, असं कसं काय? आपल्याला वाटेल आपल्या मनाचं काहीतरी भ्रम आहे हा, आणि शक्यतो आम्ही काय करू, दुर्लक्ष करू. परंतु परमेश्वराने अहियाला सांगितलं, त्याने नवीन वस्त्र घातलेले होते आणि 12 तुकडे केले त्याने, आणि 10 तुकडे आम्ही पाहतो त्याने यराबामला तो म्हणाला, याचे 10 तुकडे तू घे, म्हणजे परमेश्वर तुला 10 वंश देत आहेत. पुढे आम्ही पाहतो अनेक अनेक खूप सुंदर भविष्यवाणी त्यासाठी झाली. परमेश्वर म्हणतो, मी जसं दाविदाचं घराणं स्थापलं तसं तुझं मी स्थापल. म्हणजे जो आशीर्वाद दाविदाला आहे ना, तोच आशीर्वाद आता कोणाला तरी भेटत आहे. पण असं का? याचं कारण दाविदाचा पुत्र शल्मोन राजा हा देवासोबत नाही चालला आणि त्याचं मन परमेश्वरापासून फिरलं आणि त्याने वेगवेगळ्या गोष्टी केल्या. आणि खूप साऱ्या याच 11व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो त्याने विदेशी स्त्रिया केल्या आणि तो त्यांच्या नादी लागला, त्यांचे दैवत त्याने केले आणि त्याचं मन त्यांनी बळकवलं, अन्य देवाकडे त्याचं मन वळालं. जगातला ज्ञानी व्यक्ती असतानाही त्याला सगळ्या गोष्टीचं देवाचंही ज्ञान असतं नाही. आणि पवित्र शास्त्र सांगतं, दोनदा देवाचं दर्शन असलेला व्यक्ती आहे. सोप्या भाषेत आम्ही प्रगटीकरण म्हणूया, देवाचं दोनदा प्रगटीकरण झालं, सुद्धा परमेश्वर दोनदा बोलला. एवढं होऊनही, इतकं अद्भुत ज्ञान असतानाही व्यक्ती पापात पडतो आणि व्यक्ती देवापासून दूर जाऊ शकतो. ज्ञान काही महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे, आमच्या जीवनात देवाचं भय, देवाचा आदर आणि देवाचा आज्ञापालन. आमचं ज्ञान आपल्याला स्वर्गात घेऊन जाणार नाही, पण त्या ज्ञानासोबत जर आमच्या जीवनात देवाचं भय आहे, देवाचा आदर आणि देवाचा सन्मान आहे, मग हे ज्ञान उपयोगाचं आहे. नाहीतर हे ज्ञान काहीच कामाचं नाही. शल्मोन राजा असताना एक संदेष्टा यराबामला भेटत आहे आणि तो त्यालाही भविष्याने बोलत आहे आणि 10 वंश त्याच्या हातात येणार आहेत आणि शल्मोनाकडे फक्त दोन वंश राहणार आहेत. आणि ही खूप वाईट गोष्ट आहे. जो ज्ञानाने भरलेला आहे त्याने देवाला सोडलं, विदेशी दैवतांच्या मागे लागला, स्त्रियांच्या नादी लागला आणि आम्ही काय पाहतो, त्याच्या आयुष्याचा शेवटचा काळ, उतार वय त्याचं थोडं वाईटामध्ये, सुरुवात दैवी ज्ञानामध्ये, प्रगटीकरणामध्ये, आणि त्याला देव आता आवडत नाहीये, देवासोबतची साथ त्याला आवडत नाही. आणि देवाने एक मनुष्य निवडला आणि अहिया संदेष्टाला त्याच्याकडे पाठवलं आणि अहिया संदेष्टा त्याला सांगतो की परमेश्वर तुला 10 वंश देते. आणि भविष्यवाणी जी सुरू होती 32व्या वचनापासून तो 38 वचनापर्यंत भविष्यवाणी चालू. आणि यराबाम एक सर्वसाधारण सैनिक आहे, प्रधान आहे असं आम्ही समजूया. आणि आम्ही पाहतो परमेश्वर वेगवेगळ्या प्रसंगामधून त्याच्या लोकांची भेट घेतो आणि हा परमेश्वराचा स्वभाव आहे आणि तो विशेष लोकांची विशेष भेट घेतो. यराबामला माहित नव्हतं मी ज्याच्यासोबत भेटणार आहे किंवा रस्त्याने मला जो भेटणार आहे तो माझ्यासाठी काहीतरी विशेष गोष्टी सांगणार आहे. आणि यराबामची अवस्था आम्ही पाहतो, एका संदेशाद्वारे त्याची भेट झाली आणि शल्मोनाच्या भीतीमुळं तो निघाला होता आणि वाटेमध्ये त्याला अय्या संदेष्टा भेटला आणि देवाचा संदेश यराबामला आला आणि परमेश्वर त्याला सांगते की शल्मोनाच्या हातून 10 वंश मी तुझ्या ताब्यात देईल. थोडं ऐकायला आम्हाला थोडं वेगळं वाटतं. जो देवासोबत चालला, ज्याने देवाचं महान मंदिर बांधलं, सोन्याचं मंदिर बांधलं, त्याच्या आयुष्याच्या शेवटी तो देवासोबत नाहीये. ते मंदिर एक इतिहास बनला, पण माहिती आहे त्यानंतर आणखीन एक इतिहास बनला, हा शल्मोन राजा. तो आता देवासोबत नाहीये, तो वेगवेगळ्या देवांच्या नादी लागला. आणि हे अनेकांच्या जीवनामध्ये होतं.
देवाला सोडणं सहजतेने सोडणं होतं. घटना प्रसंग या माध्यमातून काय होतं माहिती आहे का, व्यक्ती देवाला थोडा दुय्यम स्थान देतो, जगाला आणि जगाच्या साधनांना, करमणुकीला व्यक्ती जेव्हा मग किंमत देतो, मग देव पण सोडून जातो. आणि तर आम्ही पाहतो का अय्या संदेष्टा यराबामला भेटला माहितीये. शलमोन राजाने देवाला सोडलं आणि त्याचं मन वचन सांगते परमेश्वरापासून फिरलं. आणि त्याचं मन कुठं लागलं माहितीये का, दिसणाऱ्या लोकांवर, त्यांच्या गोष्टीकडं आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी केलं. आणि पवित्र शास्त्र सांगत आहे तो आपला बाप दावीद याच्याप्रमाणे नाही चालला. त्याच्यानं एखादी छोटी गोष्ट, एखादा छोटा प्रसंग, एखादा छोटा विधी जर देवापासून दूर नेऊ शकतो, आम्हाला याचा विचार करणं आहे. आम्ही ज्या गोष्टी सहभागी होतो त्या आपल्यासाठी लाभदायक आहेत का, काय आहेत, आणि का परमेश्वर अय्या संदेशाच्या द्वारे बोलला की मी तुला 10 वंश देईल. आणि याचं जर कारण आम्ही पाहतो तर पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की काय असं कारण आहे. आणि 32व्या वचनामध्ये आम्हाला कारण पाहायला भेटतं की माझा सेवक दावीद याच्या प्रित्यर्थ आणि इस्रायलाच्या सर्व वंशातून मी निवडलेल्या यरूशलेम नगराप्रित्यर्थ मी एक वंश राहू देईन. याचं कारण हेच की ते माझा त्याग करून सिदोन्याची देवी अष्टरोत, मोवाबाचा देव कामोश आणि अम्मोन्यांचा देव मिल्कोम यांच्या भजनी लागले आहेत. ते माझ्या मार्गाने चालत नाही. लोकांना सोपं वाटतं, साधं वाटतं. आणि जेव्हा मनुष्य देवाचं ऐकत नाही त्याने देवाला सोडलेलं आहे. जेव्हा मनुष्य देवाच्या आज्ञा ऐकत नाही, देवाला सोडलेला आहे. सगळ्यात भयानक जर आपण जर पाहिलं, शौल राजासोबत घडलं. देवाचा आत्मा सोडून गेला आणि दुष्टात्मे त्याला सतवू लागले. शलमोन राजासोबत असं काही घडलेलं नाही. पण माहिती देवासाठी त्याने खूप काय केलं, खूप सुंदर केलं. पण शेवट आहे ना खूप दुःखदायक आम्हाला पाहायला भेटतो. त्याच्या आयुष्यात शेवटच्या दिवसांमध्ये देवासोबत त्याची सहभागिता नाही आहे. त्याची सहभागिता माणसांसोबत आहे. त्याच्या जीवनात माणसांना किंमत आहे. आणि देव शोधत आहे कोण आहे ज्याला मी माझं काम पूर्ण करू देऊ. आणि परमेश्वराला यराबाम भेटतो. यराबामाला संधी भेटते. आणि ही संधी यराबामला माहित नव्हतं किती अनमोल होती. त्याच्यासाठी काय भविष्यवाणी येते, परमेश्वर त्यासाठी काय योजना करत आहे, की दावीद राजासारखं परमेश्वर त्याला म्हणत आहे की मी तुझं करल, तुझं राजपथ मी तसं करेन. दावीद राजानंतर जर आम्ही पाहतो परमेश्वर यराबाम सोबत तसं बोलले. आणि आम्ही पाहतो पवित्र शासनामध्ये 3 वेळा यराबामला संदेशाची भेट घडली. यराबामच्या जीवनामधून आम्ही शिकणार आहोत की जेव्हा देव आमची भेट घेतो आम्ही काय करायला पाहिजे. देवाचा आवाज जर आम्ही ऐकत आहोत, देव जर आमच्याशी बोलत आहे, तर आम्ही जे ऐकत आहोत आम्ही लक्षपूर्वक ऐकायला पाहिजे. आणि त्यानंतर आम्ही ते करायला पाहिजे जे देवाला वाटत आहे. आणि ही पहिली भेट होती यराबामची. आणि देवाचा संदेष्टा त्याला भेटला. आणि आम्ही जर पाहतो का 10 वंश त्याला भेटणार होते, कारण परमेश्वर म्हणतो शलमोनाने माझा त्याग केला, मला सोड. आणि प्रियजनो, आम्ही आता विचार करणं आहे आमच्या जीवनात जर देवाला दुय्यम स्थान आहे, प्रथम स्थान कामाला, पैशाला, नात्यांना, जगाच्या विधीला आहे, तर आम्हाला आशीर्वाद नाही भेटणार. आम्ही देवाचे महान काम करू शकतो शलमोन राजासारखे, परंतु देवाने जर आम्हाला सोडलेलं राहील ते काम यशस्वी होणार नाहीत. या कामांमध्ये आशीर्वाद कुठंच असणार नाहीत. का माहितीये का? कारण आम्ही दुय्यम स्थान दिलेलं देवाला. शलमोन राजाने ज्ञान मागितलं, सगळं मागितलं, पण माहिती का ह्या ज्ञानाने आयुष्याच्या शेवटापर्यंत त्याला चालवलं नाही. देवाचं भय त्याने खूप सुंदर धरलं, परंतु शेवटचे जे प्रवासाचे टप्पे आम्ही पाहतो सगळं चुकलं आणि देवाला तो नकोशी झाला.
देवाने दुसऱ्या राजाचा शोध करायला सुरुवात केली. अय्याला सांगितलं, जा याराबामला भेट. प्रिजनो, देव जर आमची भेट घेतो, खूप मोठी योजना आहे मग त्याची. पण जर त्या योजनांना आम्ही दुर्लक्ष करतोय, मग आम्ही पण याराबाम सारखंच वागतोय, आम्ही शल्मोन राजासारखं वागतोय. जर देव आमच्याशी स्पष्ट बोलतोय, देव त्याचं स्वप्न, त्याची इच्छा आम्हाला सांगत आहे, काय आम्ही करणार, आणि ते जर आम्ही याराबाम सारखं जर नुसतं आम्ही ऐकू, तर चांगलं नाहीये. आणि परमेश्वर अय्याच्या द्वारे त्याला बोलतो की हे लोक माझ्या मार्गाने चालत नाही. पहिली चूक म्हणजे यारोबामला काय संधी माहिती का, तू आता माझ्या मार्गाने चालायचं. प्रिजनो, आम्ही पण हा पहिला तपास केला पाहिजे, मी कोणत्या मार्गाने चालत आहे, स्वतःच्याच मार्गाने चालत आहे का देवाच्या मार्गाने चालत आहे. आणि मी जर देवाच्या मार्गाने चालत आहे, खूप चांगली गोष्ट आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे. पण जर आमचे मार्ग ठरलेले नाही, मी असंच असणार, हेच करल, आणि देवासाठी पण मी एवढंच करल, तेवढंच करल, मग आम्हाला थोडा विचार करणं आहे, जीवनात देवाला कितवं स्थान आहे. आणि परमेश्वर पाहतोय, शल्मोन राजा भटकला आणि सगळे लोक पण बहकले. शल्मोन राजाने सगळ्यांना बहकवलं. जे मंदिर त्याने इतकं वैभवशाली बनवलं होतं ना, या मंदिराला तो 70 वर्ष पण टिकू शकला नाही. 70 वर्ष पण देवाला आदर नाही देता आला, आणि इतर मंदिरं इतर उभारण्यात आली, आणि देवाला ते कुठेतरी वाईट वाटतं. आणि परमेश्वर याराबामचा भेट घेते, आणि याराबामला पहिली गोष्ट सांगण्यात येते, अय्या म्हणतो की ते माझ्या मार्गाने चालत नाही. दुसरी गोष्ट, अय्या त्याला म्हणाला, ते माझ्या दृष्टीने योग्य ते करत नाही. स्तोत्र 15 मध्ये दिलेले परमेश्वराच्या पवित्र पर्वतावर कोण चढल, म्हणजे अशा यादींमधले वाक्य आहेत, शब्द आहेत. आणि परमेश्वर बोलत आहेत, ते माझ्या दृष्टीने योग्य करत. परमेश्वर आमच्याकडून बघतोय आम्ही काय योग्य करतोय त्याच्यासाठी, आणि त्याच्या दृष्टीने आम्हाला ते चुकीचं वाटत आहे, पण त्याच्या दृष्टीने जर योग्य आहे, आम्ही ते करायला पाहिजे. देव अय्याला म्हटला, तुझे कपडे काढ आणि त्याचे 12 तुकडे कर. देव आहे अयोग्य आहे? देव म्हणतो माझ्यासाठी योग्य आहे, काढ आणि याचे 12 तुकडे कर. हा देवाचा आवाज ऐकणं हे खूप आव्हानात्मक आहे. नवीन कपडे घातले आणि आम्ही त्याचे 12 तुकडे करावं, हे थोडं कठीण आहे, पटणार पण नाही आणि करणार पण नाही आम्ही, हे ना. आम्ही आमची नवीन गाडी नेली सोबत, आणि देवाचा आत्मा सांगत आहे हिचे तुकडे कर, है ना, हिचे दोन्ही चाकं वेगळे काढ, हिची टाकी वेगळीकडे काढ, हिचं सेट वेगळीकडे काढ, इंजिन वेगळीकडे काढ, आणि समोरच्याला सांग देव असं करल. आम्ही नाही करणार, आम्ही त्याला फोटो काढून दाखवू, बघ देव अशा रीतीने करणार आहे, हे चाक इकडे आहे, हेच आहे, गाडी काढून टाकू का अशी. प्रियजनो, संदेश माहिती आहे, देवाचं मुख आहे, देवाचं कान आहे, आणि देवाचं तोंड आहे. देव जे बोलतो ना, तो ते 100% ऐकतो आणि तो ते करतो. मग जर देवाचा आवाज आम्ही ऐकतो ना, आम्हाला पण ही संधी आहे तेच करावं. पण जर आम्ही स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी जर आम्ही काहीच करत नाहीये, देवाचा संदेश समोरच्याला भेटणार नाही. आणि आई याराबामला प्रश्न पडला, हा व्यक्ती याचे नवीन कपडे फाडतोय आणि सांगत आहे, खरंच असं आहे का? आणि त्याच्यासाठी खूप मोठी संधी आलेली होती, इस्रायलचे 10 वंश त्याच्यासोबत राहणार होते. प्रियजनो, परमेश्वर कधी कधी आमच्या शांत अवस्थांमध्ये, निराश अवस्थेमध्ये देव आमची भेट घेतो. याराबाम चालला होता शहर सोडून. जर तुम्ही घटना वाचाल 11 अध्याय, तुम्हाला पाहायला भेटेल, संदेशला भेटला त्याला रस्त्यामध्ये, संदेशला त्याला देवाचा निरोप सांगत आहे, संदेशला देव त्याच्यासाठी काय योजना करत आहे ते त्याला सांगत आहे. आणि याराबामचं काम होतं देवाचं ऐकणं. तुमचं आणि माझं काम आहे, जीवनात समस्या आहे, जीवनात अडचणी आहे, निराशमय परिस्थिती आहे, आम्ही देवाचं ऐकावं, परिस्थितीकडे पाहत नाही बसावं. आणि परमेश्वर त्याला म्हणाला की जे माझ्या दृष्टीने योग्य आहे ते करत नाही. आणि शल्मोनाचा बाप दावीद माझे नियम व निर्णय पाळी तसे पाळत नाही. शल्मोनावर आले, दावीद राजा माझा नियम आणि निर्णय जसा पाळत होता तसा शल्मोन पण पाळत नाही आणि लोक पण पाळत नाही. प्रियजनो, काय देवाचं वचन, निर्णय आम्ही पाळत आहोत का? आम्हाला तर उत्तर पाहिजे.
देवाला देत आलं पाहिजे. देवाचा निर्णय, देवाचं नियम, देवाच्या आज्ञा, वचन आम्ही पाळत आहोत का? यरोबामला काय भेटलंय इतका सगळा निरोप त्याला ऐकायला काय भेटत आहे? त्याला खूप मोठी आनंदाची बातमी भेटत आहे, तो राजा बनणार आहे. पण माहितीये का, त्याला हे कळत नाहीये की समोरचा नेमकं सांगत काय आहे, देवाला काय करायचंय. बहुतेकदा भविष्यवाणी येताना आम्ही फक्त खूप खुश होतो ऐकताना, काहीच करत नाही. आम्ही काय वाट पाहतो माहितीये का, देवाने ते करावं. कस काय देव करल? समजा देवाने भविष्यवाणी केली है ना, हा मुलगा जपानमध्ये जाईल 10 वर्षानंतर, पण 10 वर्षात हा प्रार्थना करत नाही, घरचे त्याला प्रार्थना करायला सांगत नाही, वचनात वाढायला सांगत नाही, काही करायला सांगत नाही. मग आपोआप 10व्या वर्षी घडल काय सगळं? नाही घडणार. कारण देव 10 वर्षापासून बघल हा काय करत आहे, या शब्दाप्रती किती प्रामाणिक आहे, हा स्वतःची तयारी करत आहे का, हा वचनात वाढत आहे का, हा प्रार्थनेत तत्पर आहे का, याला जपानचं ओझं आहे का. हे जर देवाला दिसत नाही, ही भविष्यवाणी पूर्ण होणार नाही. खोटी नाही आहे भविष्यवाणी, पण भविष्यवाणीला आम्ही खोटं ठरवलं. का खोटं ठरवलं? करण्याची इच्छाच नाहीये. ते समजलंच नाही देवाला काय करायचं. आणि यरोबाम इथं आम्ही पाहतो की त्याला अहिया बोलत आहे आणि परमेश्वर त्याला म्हणाला त्याच्या अहिया संदेशाच्या द्वारे की त्याच्या पुत्राच्या हातून राज्य घेऊन मी तुला देईल आणि 10 वंशावरील राज्य तुला देईल. आणि खूप मोठी आनंदाची गोष्ट, एक एकटा व्यक्ती त्याच्या जीवनात आता निघालेला आहे, त्याच्या मागं पुढं कोणीच नाहीये, पण परमेश्वर त्याला सांगत आहे तुला मी 10 वंश देईल आणि 10 वंशातले सगळे लोक तुझ्या स्वाधीन करेल आणि तू त्यांना चालवशील, तू त्यांचा राजा होशील. वर्तमान तर खूप भीतीदायक आहे. वर्तमानात काहीच दिसत नाही, स्वतः अपयशी दिसत आहेत. वर्तमानात कोणी मागं पुढं नाहीये, परंतु परमेश्वर त्याला सांगत आहे की मी तुला 10 वंश आणि त्यांच्यावरचं राज्य मी तुला देईल. आणि परमेश्वराची एक अपेक्षा होती या विजयी जीवनासाठी, यरोबामासाठी आणि आपल्या सर्वांसाठी. परमेश्वर आमची भेट घेतो, पण माहितीये आम्ही यशस्वी जीवन जगावं हे करण्यासाठी परमेश्वर यरोबामाकडून जे अपेक्षित होता तेच तुमच्या आणि माझ्याकडून अपेक्षित हो. परमेश्वर अय्या संदेशाद्वारे त्याला बोलला, तू माझा सेवक दावीद याच्याप्रमाणे माझ्या सर्व आज्ञा मानशील. आम्हाला जर वाटतं देवाने माझ्यासोबत मोठं काम करावं, माझ्याद्वारे मोठं काम करावं, पहिली गोष्ट देवाच्या सर्व आज्ञा आम्ही मानाव्या. आम्ही जर असं जर परीक्षण केलं ना, आम्ही 10-12 आज्ञांमध्ये खेळतोय, त्या पण आमच्याकडून होत नाही. ज्या आज्ञा आमच्या सोबत घडतात किंवा देव आमच्याशी बोलतो, देव आम्हाला सांगत आहे, त्या करताना देखील आम्ही कुठेतरी कमी पडतो. परमेश्वर त्याला सांगत आहे तुला जर विजयी जीवन जगायचंय, तुला यशस्वी व्हायचंय, तू माझा सेवक दावीद याच्याप्रमाणे माझ्या सर्व आज्ञा मानशील. फक्त ऐकणार नाही, परमेश्वर त्याला सांगत तू मानशील आणि त्या मार्गाने चालशील. आम्हाला चालणं पण आहे, मग आज्ञा आम्हाला माहित आहे, पण माहित असून आता उपयोग नाहीये. आम्ही जर त्याप्रमाणे चालणार, परमेश्वर म्हणतो माझ्या दृष्टीने योग्य ते तू करणार, योग्य ते करशील आणि माझे नियम व माझ्या आज्ञा पाळशील, तर परमेश्वर म्हणतो मी तुझ्या बरोबर राहीन. ही आज्ञा प्रभूने तुम्हाला आणि मला दिलेली आहे. मत्तई 28 मध्ये प्रभू म्हणतो, पहा युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे. जे काही मी तुम्हाला आज्ञा पिलोय, ज्या आज्ञा मी तुम्हाला शिकवलंय ना, त्या सर्व त्यांना पाळायला शिकवा. त्यांना पित्या पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे. आम्हाला पण तीच भविष्यवाणी आहे जी यरोबामला आहे. परमेश्वर काय सांगत आहे त्याला, मी तुझ्या बरोबर राहील आणि जसं मी दाविदाचं घराणं स्थापलं तसं मी तुझंही घराणे स्थापिन. एक अद्भुत भविष्यवाणी त्याच्या समोर आली, पण त्याच्या मानवी बुद्धीला ती काय समजली नाही. आमचं पण असंच आहे, आम्हाला देवाचे शब्द कधी कधी नाही समजत. ते किती खोल आहेत, त्यामध्ये किती रहस्य, किती आशीर्वाद लपेले आहेत, आम्हाला याचं कदाचित गांभीर्य नसतं. आम्ही ते खूप सहज घेतो. यरोबामने पण सहज घेतलं आणि त्याला देवाच्या मार्गाने चालणं होतं, त्याने देवाच्या आज्ञेत राहणं होतं आणि
त्याने देवाच्या मनाप्रमाणे चालणं होतं, निर्णय नियम पाळणं होतं. आपल्यासाठी पण हे गरजेचं आहे, आमच्यासाठी पण हे गरजेचं आहे. आणि परमेश्वर आमच्याकडे लक्ष लावतो एकाच गोष्टीसाठी, आम्ही त्याचे निर्णय नियम पाळतो का, आम्ही त्याच्या मार्गाने योग्य मार्गाने चालतो का, त्याच्या दृष्टीने जे योग्य आहे ते करत आहोत का, हे पाहत असतो परमेश्वर आमच्याकडं. आणि तेव्हा परमेश्वर याराबाम सोबत राहणार होता, त्याच्याशिवाय नाही. नव्या काळात पण हा नियम बदललेला नाहीये. आम्हाला जर वाटतं देवाने त्याच्या आत्म्याने आमच्यामध्ये राहावं, जे काही तुम्हाला मला आज्ञा देण्यात आलेल्या आहे ना, आम्ही त्या पाळाव्या आणि इतरांना आम्ही शिकवाव्या. आणि मग प्रभू म्हणतो, युगाच्या समाप्तीपर्यंत नेहमी मी तुमच्या सोबत सर्व दिवस आहे. यरोबामसाठी हे गरजेचं होतं की त्याने देवाच्या आज्ञेत राहणं होतं, त्याने देवादृष्टीने योग्य ते करणं होतं, त्याने देवाची आज्ञा आणि नियम याप्रमाणे चालणं गरजेचं होतं. आणि प्रियजनो, काय आम्ही याप्रमाणे चालत आहोत का? आम्ही हे थोडं थांबून आम्ही स्वतःला विचारणं आहे की देवाच्या आज्ञाप्रमाणे मी चालत आहे. परमेश्वर माहिती काय म्हणाल त्याला, मी दाविदासारखं तुझा घराणं स्थापन. मी जेव्हा हे वचन वाचतो, मला खूप आनंद वाटतो की दाविदाच्या बरोबर आणखीन परमेश्वर कोणाला तरी उभा करत आहे. पण दुर्दैव, जसा दावीद चालला ना, हा नाही चालला. दाविदाचा मुलगा तर नाही चालला, पण हा जो याराबाम आहे याला ही संधी भेटली होती त्याचं घराणं निरंतर स्थापण्याचं. आज दाविदाबरोबर हे पण नाव असतं, पण देवाचे शब्द, देवाची इच्छा आजही माणसांना तुच्छ वाटते, आजही. आणि स्वतःची इच्छाच माणसाला वाटते. आणि याराबामने ही पहिली भेटीमध्ये देवाचा आवाज नाही ऐकला. ते ऐकलं त्याने, मानवी कानाने ऐकलं, तेवढ्यापुरतं त्याने ऐकलं, पण जो प्रतिसाद त्याने देवाला द्यायला पाहिजे नव्हता त्याने तो देवाला नाही दिला. आणि मग पुन्हा एकदा देवाचा संदेष्टा दुसऱ्यांदा त्याची भेट घेतो. आपल्यासोबत पण असं घडलेलं असेल. पहिल्यांदा देवाने आमची भेट घेतली असेल कोणत्या तरी प्रार्थनेमध्ये, देवाने आम्हाला सांगितलं असेल देवाची कृपा तुमच्यावर आहे, तुम्ही देवासाठी हे करणार ते करणार, चांगली गोष्ट आहे ना. प्रियजनो, त्या भविष्यवाणीची आठवण आम्ही करूया. देवाचा आत्मा काय बोलला होता, मग त्यामध्ये काय चुकीचं निघालं आणि आम्ही काय केलं आणि काय नाही केलं, आम्ही याचा विचार करावा. आणि मग दुसऱ्यांदा जर आम्हाला देवाचा संदेष्टा, देवाचा सेवक भविष्यवाणीच्या द्वारे आमच्याशी जर कोणी बोललंय काय आहे, तर आम्हाला ते पण आठवणं गरजेचं आहे. दुसऱ्यांदा देवाचा संदेष्टा यराबामला भेटतो, तेव्हा आम्ही पाहतो यराबाम सोबत काय घडलं. वाचूया 13वा अध्याय पहिल्या वचनापासून, त्या अगोदर 12वा अध्याय 25 वचनापासून आम्ही वाचूया. यराबाम इफ्राईमाच्या पहाडी प्रदेशात शकेम नगर मजबूत करून तेथे राहू लागला आणि त्यानंतर तेथून निघून जाऊन पनुएल नगराची त्याने मजबूती केली. यराबाम आपल्या मनात म्हणाला की हे राज्य दाविदाच्या घराण्याकडे जाण्याचा संभव आहे. लोक यरूशलेमेत यज्ञ करायला गेले तर त्यांचा स्वामी यहूदाचा राजा रहबाम याच्याकडे त्यांचे मन वळेल व ते मला जिवे मारून यहूदाचा राजा रहबाम याचे पुन्हा होतील. राजाने आपल्या बरोबरच लोकांचा सल्ला घेऊन 2 सोन्याची वासरे केली आणि लोकांना म्हटले, आजवर तुमचे यरूशलेमेत जाणे झाले तेवढे पुरे. हे इस्रायला, ज्या देवाने तुला मिस्र देशातून आणले तेच हे पा. त्याने एका वासराची बेतेल येथे व दुसऱ्याची दान येथे स्थापना केली. ही गोष्ट पापाला कारण झाली. दानापर्यंतचे लोक यांपैकी एका वासराच्या दर्शनाला जाऊ लागले. ठीक आहे, या वचनामध्ये आम्ही पाहतो प्रियजनो, काही शहरांची नाव आहेत, अनेक इतिहास या शहरांचा आहे. आणि या ठिकाणी अलौकिक गोष्टी घडल्या आणि पुन्हा एक प्रसंग यराबामच्या जीवनामध्ये आला. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं 25व्या वचनामध्ये तो पनुएल येथे गेला आणि शेखेम नगर त्याने मजबूत केलं. हे शेखेम नगर कुठे माहिती आहे का? अब्रामाची देवासोबत झालेली भेट, तिथं त्याने देवासाठी पहिली वेदी बांधली शेखेम मध्ये. शेखेम या नावाचा अर्थ आहे खांदा, ताकदीचं ठिकाण. अब्राम वृद्ध म्हातारा झालेला होता आणि शेखेम मध्ये त्याने देवाची ताकद पाहिली.
यराबाम पण कुठे गेला माहितीये? शेखेम मध्ये. ते शहर त्याने मजबूत केलं आणि पुढं तो पनुएल येथे गेला. पनुएल हे शहर कोणतं माहितीये का? इथं याकोबाने देवाचं मुख बघितलं. पनुएल याचा अर्थ आहे देवाचं मुख. यरबाम कुठं आलेलं माहितीये का? जिथं त्याचे पूर्वज आलेले आहेत, परंतु माहितीये तिथं त्याला देवाचं मुख नाही भेटलं. तिथं त्याला देवाची ताकद नाही भेटली. आज अनेक ख्रिस्ती लोक चर्चमध्ये येतात, ना त्यांना देवाची उपस्थिती भेटती, ना देवाचं मुख त्यांना पाहायला भेटतं, ना देवाकडून त्यांना कोणती ताकद भेटती, कारण त्यांचं मन देवाकडे नसतं. यराबाम हा तिथं आलेला आहे, शेखेम मध्ये आलेला आहे. त्याला माहित नाही शेखेमचा इतिहास काय आहे. अब्राम, याकोब आणि इसाक तिथे येऊन गेलेत, देवासोबत चाललेत. त्याला पण संधी भेटली, पण तो देवासोबत नाही चालला. पनील येथे आला. याकोबाने तिथं देवाचं मुख पाहिलं, देवासोबत त्याने झुंज केली. आम्ही काय पाहतो? पनील येथे तो आला, पण त्याला देवाची सहभागिता नाही घडली. बऱ्याच ख्रिस्ती लोकांना देवाची सहभागिता नाही भेटत. चर्चमध्ये येऊन, प्रार्थनेला सुद्धा येऊन रिकामी असतात, घरी जाताना दुःखी, शोकित, गोंधळलेले असतात. का माहितीये का? कारण ते देवासमोर खाली मोकळे व्हायला तयार नसतात. यराबाम आम्ही पाहतो की तो पनीर येथे गेला आणि त्याने त्या नगरांची मजबूती केली. आणि मग पुढे जेव्हा आम्ही पाहतो तिथं त्याने काय केला? त्याने यज्ञ करायला गेला, परंतु त्याने तिथं 2 वासरांची त्याने स्थापना केली. आणि बेथेल आम्ही पाहतो. मग पुढचं ठिकाण 29 वचन जर आम्ही पाहतो तर बेथेल इथं तो आला. शेखेम आणि बेथेल. बेथेल देवासोबत सहभागिता. देवासोबत त्याची सहभागिता नाहीये, तो मूर्तींसोबत सहभागिता करत आहे. आणि त्याने 2 वासरांच्या मूर्ती बनवल्या आणि त्यांची तो स्थापना करूला. हा तो व्यक्ती आहे ज्याच्याशी काही समय अगोदर देवाचा संदेष्टा बोलला, पण माहितीये त्याने देवाच्या शब्दांकडे दुर्लक्ष केलं. शब्द त्याने घेतले नाही ते म्हणावं. आणि त्याने वासरांची स्थापना केली. आणि वचनामध्ये आम्ही पाहतो की लोक त्या ठिकाणी वचनामध्ये आम्ही पाहतो त्याने जेव्हा ती 2 वासरं केली आणि तो लोकांना म्हणाला, आजवर तुमचं यरूशलेमेत जाणे झाले तेवढे पुरे. हे इस्रायला, ज्या देवाने तुला मिस्र देशातून आणले तेच हे बघा. या वासरांना तो काय सांगत आहे? तुमचे देव आहेत आणि यांनी तुम्हाला बाहेर आणलेलं आहे. आणि त्याने बेथेल मध्ये आणि दान मध्ये या वासरांची स्थापना केली. यराबाम त्याने सुद्धा जिवंत देवाला सोडलं. देव भेट घेते, पण देवाचा शब्द त्याने तुच्छ मानला. प्रियजनो, आम्ही कदाचित वासरांसारखी स्थापना करत नाहीये, पण जर आम्ही हट्ट करतोय माझ्याच म्हणण्याप्रमाणे व्हावं, तर ती पण मूर्ती पूजा आहे. पहिले शमूएलमध्ये सांगितलेले असेल. जर आम्ही देवाचं ऐकत नाहीये, देवाच्या आज्ञेप्रमाणे आम्ही करत नाहीये, तर याचा अर्थ आम्ही मूर्तीपूजा करत आहोत आणि देवासोबत आमची वरवरची सहभागिता आहे. आणि यराबामने देवाला आतापर्यंत सहज घेतलं आणि त्याने काय केलं? देवाचं ऐकायचं सोडून स्वतःच्या मनाप्रमाणे केलं आणि त्याने मूर्ती स्थापली आणि सगळं काही केलं. आणि तिथं त्याने वेदीवर होम बली अर्पिले, मूर्तींना, देवाला नाही. त्याने पूर्णपणे देवाला विरोध केला. बहुतेक ख्रिस्ती लोकांच्या जीवनामध्ये ते देवाला असाच विरोध करतात, त्यांच्या वागणुकीतून, त्यांच्या व्यवहारामधून. आणि ते देवाला किंमत देत नाही. तरीही देव भेट घेतो. देव सोडत नाही आपल्याला, यासाठी की आम्ही पापातून वळावं आणि देवाकडे यावं. इतकं होऊन सुद्धा परमेश्वर यराबाम राजाची भेट घेते आणि परमेश्वर वाटतं की यराबामला भेटावं, त्याला एक संधी द्यावं. मग आम्ही 13व्या अध्यायाकडे जेव्हा आम्ही येतो, इथं आम्हाला पाहायला भेटतं दुसऱ्यांदा यराबाम राजाला देवाचा संदेश भेटतो. तेव्हा देवाचा संदेश त्याच्याकडे एक वेगळ्या प्रकारात येतो. वाचूया आम्ही 13वा अध्याय पहिल्या वचनापासून. नंतर पहा, परमेश्वराच्या आज्ञेवरून देवाचा माणूस यहूदातून बेतेल येथे आला. त्यावेळी यराबाम हवन करीत वेदीजवळ उभा होता. परमेश्वराच्या आज्ञेवरून त्याने त्या वेदीविरुद्ध हे शब्द उच्चारले, हे वेदी, हे वेदी, परमेश्वर म्हणतो, पहा, दाविदाच्या घराण्यात योशिया नावाचा एक पुत्र जन्मेल. जे उच्च स्थानांचे याजक तुझ्यावर होम हवन करतात त्यांचा तो तुझ्यावर यज्ञ करील. मानवांच्या अस्थी तुझ्यावर जाळील.
त्याच दिवशी त्याने खून दिली. तो म्हणाला, परमेश्वराने सांगितलेली खून हीच. पहा, मी वेदी भंग पावेल आणि तिच्यावरील राख उधळली जाईल. देवाच्या माणसाने बेथेलातल्या त्या वेदीविरुद्ध जे हे शब्द उच्चारले ते राजा यराबाम याने ऐकले. तेव्हा तो आपला हात वेदीवरून काढून पुढे करून म्हणाला, त्याला धरा. तेव्हा त्याने जो हात त्याच्याकडे केला होता तो वाळून गेला व तो त्याला मागे घेता येईना. ठीक आहे, या ठिकाणी आम्ही पाहतो संदेश त्याची दुसऱ्यांदा त्याला भेट होते, परंतु ही भेट पहिल्या भेटीसारखी नाहीये. या भेटीमध्ये काहीतरी सावधानता, काहीतरी इशारे त्याला आहेत. आणि प्रियजनो, का देवाचं न ऐकणं, देवाच्या वाणीकडे दुर्लक्ष करणं, देवाच्या इच्छेला दुय्यम स्थान देणं, हे जर आमच्याकडून होत असेल, आम्ही थोडं सावध राहणं गरजेचं आहे. याराबामने खूप सहज घेतला आतापर्यंत देवाच्या वाणीला आणि त्याच्या मनाप्रमाणे तो सगळं करू लागला. त्याने वेदी बनवली, वेदीवर तो सगळं करू लागला आणि आम्हाला पाहायला भेटतं की त्याने देवाचा सल्ला नाही घेतला. आतापर्यंत जर आम्ही प्रवासामध्ये पाहतो तर त्याने देवाचा सल्ला नाही घेतला, लोकांचा घेतला. देवाला स्थान नाही दिलं तर जगाच्या माध्यमांना स्थान दिलं. प्रियजनो, ख्रिस्ती या नात्याने आपल्या जीवनात कोणाला स्थान आहे जास्त? सगळं सर्वोच्च स्थान देवाला आहे का माणसांना? आम्ही याचा विचार करा. देवाचा आहे असं म्हणूच नका, कारण आम्ही जर म्हणणार आम्हीच खोटे ठरणार. आम्ही माणसांच्या भीतीने पुढे जात नाही. खरंय का नाही? देवापेक्षा मनुष्याची भीती मोठी आम्हाला. आम्ही घाबरतो. माझही देवाचा स्थान दुय्यम आहे, मनुष्याचं प्रथम आहे. आणि त्याने माणसांचा सल्ला घेतला. बेथेलमध्ये त्याने वेदीने बांधली देवासाठी, त्याने वाचनासाठी वेदी बांधली आणि तो अशा ठिकाणी गेला माहितीये जिथे त्याला देवाचं मुख पाहायला, देवाचं सामर्थ्य पाहायला संधी मिळाली होती. बहुतेक ख्रिस्ती लोक खूप महान ठिकाणी प्रार्थनेला जाऊन येतात, पण तिथून आल्यानंतरही त्यांचं जीवन तेच आहे, बोलणं तेच आहे, वागणं तेच आहे. हा कुठे गेलेला आहे? पनील येथे गेलेला आहे, जिथे याकोबाने देवाचं मुख पाहिलंय. बेथेल, शेखेम मध्ये त्याने वेद्या पाहिलेल्या आहेत की त्याच्या पूर्वजांनी वेद्या बांधलेल्या आहेत. त्या ठिकाणी देवाचा आत्मा त्याला घेऊन गेलेला आहे, पण काहीच बदल नाहीये. बहुतेक ख्रिस्ती लोकांचं असंच आहे. मग प्रियजनो, आम्ही अशा ठिकाणी जावंच का? जर आमचा स्वभाव बदलत नाहीये, देवाचं उघड प्रगटीकरण असून, देवाचं पवित्र वातावरण आम्ही पाहत असून, सामर्थ्य आम्हाला समजत असून, ते जर आम्ही घरी घेऊन येत नाहीये किंवा आपल्या जीवनात घेऊन येत नाहीये, मग आम्ही गेलोच का त्या ठिकाणी? म्हणजे यराबाम सारखंच वागणं आहे. तो गेला तर खरा, पण कोणतीच गोष्ट, तीनदा त्याला संधी भेटली, शेखेम, बेथेल आणि पनीएल, पण एकदाही त्याने स्वतःला संधी नाही दिली. तीनदा त्याच्या पूर्वजांनी अनुभव घेतलेला असताना त्याने एकदाही स्वतःला संधी दिली नाही. त्या स्थानांमध्ये असताना हे चित्र आजच्याही ख्रिस्ती लोकांचं आहे. एकदाही ते स्वतःला संधी देत नाही खाली करण्यासाठी. मी खाली होतो आणि देवाला काम करू देतो. अशा अनेक महासभांमध्ये, अनेक ठिकाणमध्ये लोक असतात, आनंद घेतात, पण जसा तो घरी येत असताना आनंद कमी कमी होतो आणि घरातलं वातावरण, घरातला अभिषेक पुन्हा काम करत असतो. यराबाम आहे असा की दुसऱ्यांदा भेट घेते देवाचा संदेष्टा, देवाला त्याला सोडूशी वाटत नाही, देवाला आम्हालाही सोडूशी वाटत नाही. आणि परमेश्वर आमची भेट घेतो. आणि बेथेलमध्ये, इथं आम्ही वचनामध्ये जर आम्ही पाहतो ना, या वचनामध्ये बेथेलमध्ये त्याला देवाचा माणूस भेटला. जिथं त्याने मूर्तीपूजा केल्या, वाचांची स्थापना केली ना, तिथंच त्याला देवाचा संदेष्टा भेटला. देव आमची भेट घेतो. जिथं आम्ही चुकतो, जिथं आम्ही पडतो, देव आमची त्या स्थानांमधून भेट घेतो. पण यराबाम त्याचं लक्ष अजूनही नाहीये. तो खूप सहजतेने बघत आहे आणि सहज त्याला हे वाटत आहे. आणि जेव्हा देवाचा माणूस त्याला भेटतो, त्याच्याकडे संदेश येतो आणि तो संदेश म्हणतो की परमेश्वर म्हणतो, पहा, दाविदाच्या घराण्यात योशिया नावाचा एक पुत्र जन्मला. आम्ही काय पाहतो? आता हा एक वेगळा संदेश हा. तो त्याला सांगत आहे, दाविदाच्या घरात योशिया नावाचा पुत्र जन्मेल. योशियाचा जन्म
झाला. पण ही भविष्यवाणी एका संदेष्टाने केली. त्याच्या जवळपास 250 ते 300 या वर्षांनंतर योशियाचा जन्म झाला. जेव्हा या संदेशाने भविष्यवाणी केली ना, त्याच्या 250 ते 300 वर्षांनंतर योशिया जन्माला आला. इथं नावासहित देवाने दाखवलं. बघा, कधी कधी परमेश्वर आपल्या नावासहित आम्हाला बोलवतो, है ना. या सभेमध्ये या नावाचा व्यक्ती बसलेला आहे, देव त्याला सांगते असे तसे, म्हणजे आहे, खरं आहे. परमेश्वर अशा व्यक्तीसोबत बोलत आहे जो देवासोबत बंडखोरी करत आहे आणि त्याला सांगते या दाविदाच्या घरात योशिया नावाचा एक मुलगा जन्मल आणि तो काय करेल माहितीये का, तो मुलगा जन्मल आणि तो जे उच्च स्थानाची याजक आहेत तुझ्यासोबत आहेत ना, तो जे तुझ्यासोबत यज्ञ करतात मानवाच्या अस्थी तुझ्यावर जाळेल. आणि त्या दिवशी त्याने खून दिली. तो म्हणाला, परमेश्वरने सांगितलेली खून हीच, पहा ही वेदी भंग पावेल. आणि या भविष्यवाणीनंतर बराबर खरोखर 2.5 वर्षानंतर योशियाचा जन्म झाला आणि त्याने तसं केलं. आणि जर तुम्ही पाहिलं ना, खूप सारे राजे येऊन गेले 300 वर्षाच्या काळात. कोणी 2 वर्ष राज्य केलं, कोणी 35 वर्ष राज्य केलं, कोणी 14 वर्ष राज्य केलं, कोणी 18 वर्ष राज्य केलं. असं करता 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 300 ते 250 वर्षा दरम्यान योशियाचा जन्म झाला. पण एक संदेष्टा 300 वर्षांनंतरच पाहतो, नावासहित पाहतो, स्पष्ट पाहतो, कोण येणार आणि तो येऊन काय करल देव दाखवतो. आणि देव कोणाशी बोलतो माहितीये का, जे त्याच्या भविष्यवाणीवर विश्वास ठेवत नाही त्यांना. काय आम्ही देवाच्या वाणीवर विश्वास ठेवतो का? भविष्यवाणीवर ऐकण्यापुरता नाही, ऐकण्यापुरता सगळ्यांना विश्वास आवडतोय ना, पण जर कृती आणि आमच्या जीवनात आचरण नाहीये, प्रियजनो, आम्ही याराबाम सारखं करतोय. मग आम्ही वाटतो देवाने अचानक येऊन काहीतरी करावं, हालचाल करावी म्हणजे सगळं काहीतरी घडल. नाही, हा एक संदेश आला आणि देवाने याराबामची भेट घ्यायला त्याला पाठवलं होतं. आणि तो संदेश आला आणि त्याने याराबामला बोलला. याराबाम वेदीजवळ उपासना करत होता आणि वचन आम्हाला सांगतं की जेव्हा देवाच्या माणसाने बेथेलातल्या त्या वेदी विरुद्ध हे शब्द उच्चारले, ते राजा याराबाम याने ऐकले, तेव्हा तो आपला हात वेदीवरून काढून पुढे म्हणाला, याला धरा. राजा फक्त बोलला, त्या संदेश त्याला धरा. आणि पवित्र शास्त्र सांगते याराबामचा हात जागेवर वाळून गेला. तो त्याला मागं घेता येणार नाही आणि काहीच करता येणार नाही. आणि याराबाम बघत आहे त्याचा हात सुकून गेलेला आहे. तेव्हा त्याला कळालं ही व्यक्ती सर्वसाधारण व्यक्ती नाहीये. हिच्या अगोदर पण मला जी भेटली ना, ती खूप अद्भुत व्यक्ती आहे आणि आता ही पण मला भेटलेली आहे, ही सर्वसाधारण नाहीये, ही कोणीतरी महान व्यक्ती आहे. आणि त्याचा हात सुकला, तो त्याला मागं पुढं घेता येणार नाही. तो घाबरला आणि त्याला भीती वाटली. त्याने हात पुढं का केला माहितीये का, त्या संदेशाला धरा सांगायला आणि मारा सांगायला. पण वचन आम्हाला सांगते वेदीवर तो पवित्र स्थानामध्ये तो पकडायच्या आणि मारायच्या गोष्टी करतो. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की त्याचा हात वाळला आणि तो त्याला माग घेता आला नाही. आणि परमेश्वराच्या आज्ञेवरून देवाच्या माणसाने दिलेल्या खुनेप्रमाणे ती वेदी जागेवर भंग पावली आणि ती राख वेदीवरून उधळली गेली. आणि याराबाम राजा पाहत होता आणि तिथं तो नम्र झाला आणि देवाच्या संदेशाला विनंती करते की माझा हात पहिल्यासारखा व्हावा, पुन्हा तसा व्हावा. म्हणून तो संदेशाला सांगते तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. चिन्हावर चिन्ह भेटत आहेत, आम्ही पण चिन्हावर चिन्ह भेटत आहे आम्हाला. परंतु प्रियजनो, आम्ही वाटचाल धरली आहे का? परमेश्वरने खूप मोठ्या योजना केल्या होत्या यारबामसाठी. त्याच्या आयुष्य संपूपर्यंत त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही देवाच्या वाणीला. प्रियजनो, आम्ही किती प्रतिसाद देत आहोत देवाच्या वाणीला? देवाकडे तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आपल्या सगळ्यांसाठी योजना आहेत. परंतु काय त्या योजना घेऊन आम्ही चालत आहोत का? जर नाही चालत, याचा अर्थ आहे देवाचे ते शब्द कुठेतरी पडलेले आहेत. याराबाम सारखे आम्ही ते सोडलेले आहेत आणि आम्ही आमचंच करत आहोत. इतकं होऊन
यराबाम बदलला नाही, दुसऱ्यांदा भेट घडली नाही बदलला. पण तिसरी भेट जी होती ही खूप विलक्षण आणि भयानक भेट होती. प्रियजनो, देवाचे संदेश ते आजही आहेत. देव त्यांच्याद्वारे आम्हाला भेटतो. नेहमीच देव आम्हाला चांगलं बोलणार असं नाही. कधी कधी देव आम्हाला सावध करत, कधी कधी आमचं पाप आम्हाला दाखवल, आमचा भित्रेपणा दाखवल, आम्ही कुठं चुकतो देवाचा आत्मा आम्हाला दाखवल. आम्हाला ते समजून घेता आलं पाहिजे आम्ही काय करतो. यराबामची दुसऱ्यांदा भेट झाली आणि संदेशा कसा असतो इथं यराबामने अनुभव घेतला. आतापर्यंत त्याने सहज घेतलं संदेश त्याला. प्रियजनो, देवाच्या वाणीला जर आम्ही सहज घेत आहोत, आम्ही स्वतः परीक्षण करावं का आम्ही सहज घ्यावं. आम्ही शापित होण्यासाठी आम्हाला देवाने पाठवली नाही. आम्ही देवाच्या वाणीचा आदर करावा. आणि यराबामला प्रार्थनेची गरज होती. संदेश त्याचा संदेशाने प्रार्थना केली, त्याचा हात पहिल्यासारखा झाला, पण यराबाम काय बदलला नाही. बरेच ख्रिस्ती लोक आरोग्य मिळण्यापुरते प्रार्थना करतात आणि पुन्हा जीवन जे आहे ते त्यांचं तसंच जगतात. देवाने त्याला राजा होण्यासाठी पाचारण केलं, परंतु तो चुकीच्या गोष्टी करत आहेत आणि ज्या गोष्टी देवाला पसंत नाहीत त्या तो करत आहे. या जर आम्ही करत आहोत, आम्ही थांबलं पाहिजे. देवाच्या गोष्टी करू जगाच्या गोष्टी करण्यापेक्षा. याराबामने देवाच्या गोष्टी नाही केल्या, स्वतःच्या मनाच्या गोष्टी केल्या आणि जे त्याने करायला नव्हतं पाहिजे त्याने ते केलं. 13वा अध्याय याचं 33 वचन आम्ही वाचूया आणि 34. एवढे झाले तरी यराबामाने आपला दृष्ट मार्ग सोडला नाही. त्याने उच्च स्थानांचे याजक सगळ्या लोकांतून नेमले. आपण उच्च स्थानांचे याजक व्हावे असे ज्यांच्या इच्छेस आले त्यांना त्याने समर्पित केले. या गोष्टीने यराबामाच्या घराण्याला पाप लागले व त्याने करून त्याचा उच्छेद झाला आणि भूतलावरून ते नष्ट झाले. वचन आम्हाला सांगतं की इतकं होऊनही त्याने आपला दुष्ट मार्ग सोडला नाही. आणि माहिती आहे त्याने काय केलं? दीक्षा दिली. काय दिली? तुम्हाला रेव्हरंड व्हायचं का? दीक्षा. कोणाला बिशप, कोणाला पाळक, कोणाला रेव्हरंड. त्याच्यासाठी त्याला पाचारण केलं नव्हतं, त्याला राजा होण्यासाठी पाचारण केलं होतं. हा तर पिकच आलेले आहे. सगळ्यांना दीक्षा हवी आहे, परंतु आम्ही काय पाहतो? दुष्ट मार्ग सोडला नाही. वाक्य येतं पहिले, जे त्याने करायला नव्हतं पाहिजे ना तिथे त्याने हात घातला. आणि वचन सांगत आहे त्याने उच्च स्थानाचं याजक व्हावे आणि लोकातून नेमले आणि आपण उच्च स्थानांचे याजक व्हावे असं ज्यांच्या इच्छेस आलं त्यांचं त्याने ऑर्डिनेशन केलं. पाचारण तर दूरचीच गोष्ट. मला वाटतं मी पाळक व्हावं, मी रेव्हरंड व्हावं. तुला व्हायचं का? ठीक आहे, मी दीक्षा देतो तुला. हा तो प्रकार आहे. बरं माहिती काय झालं याचा परिणाम? पवित्रशास्त्र सांगत आहे की या गोष्टी यराबामाच्या घराण्यास पाप लागलं आणि त्यांचा उच्छेद झाला आणि भूतलावरून ते नष्ट झालं. ते घर ज्याचं घराणं देव स्थापणार होता, दाविदाच्या घराचं. जर आम्ही देवाचं भय धरत नाही, देवाच्या सांगण्याप्रमाणे करत नाही, प्रियजनो, जगाच्या गोष्टी आम्हाला पैसा देतील, संपत्ती देतील, पण आमचं घर घेऊन जातील एक दिवशी. आम्हाला समज नाही की जे देवाला आवडतं ते करण्यासाठी आम्ही नेहमी तयार आणि तत्पर पाहिजे त्यासाठी. आणि इथं आम्ही पुढं पाहिजे. जगाच्या गोष्टीसाठी आम्ही मागं राहूया, पण देवाच्या गोष्टीसाठी आम्ही पुढं पाहिजे. या वचनाला काय सांगायचं माहिती आहे का? ज्यांना पाचारण त्यांना त्याने अभिषेक केला, मग आम्ही कुठं पाहिजे? त्यांच्यासोबत पाहिजे का देवासोबत पाहिजे? मोठ्याने बोलत होतं. कुठं पाहिजे आम्ही? ज्यांना पाचारण नाही त्यांच्या सोबत पाहिजे आम्ही का? जिथं देव आहे तिथं पाहिजे. मग आम्ही कुठं आहोत? आम्ही जिथं पाचारण आहे तिथं आहे का जिथं माणसाने निवडले तिथे? कुठं आहोत आम्ही? म्हणजे आम्ही याराबाम सोबत आहे. आम्ही समजून घेतलं पाहिजे. पवित्रशास्त्र सांगत आहे परमेश्वराला काय संतोषकारक आहे पारखून घेत जा. माणसांना काय आवडतं ना आम्ही ते पारखतो.
नाही व चर्चला नाही गेला ना पास्टरला राग येईल, त्या भीतीपोटी आम्ही राहतो. म्हणजे आमचा देव आमचा पास्टर झालेला आहे. चूक असे हजार पाळक येतील माझ्यासारखे, त्यांना नाही भ्यायचं. आम्हाला भ्यायचं तर देवाला भ्यायचं, आदर करायचा देवाचा करा. पण आजही आम्ही कोणाला भीतो? देवाला नाही भीत आम्ही, बिलकुल नाही. माणसांच्या शब्दापुढे आम्ही धकतच नाही आमची गाडी. हे यराबामने केलं. तुला बिशप व्हायचं का? झाला तू बिशप. तुला रेव्हरंड व्हायचं? झाला रेव्हरंड. अरे पण पाचारण आहे का यांना? पाचारण आहे का? आम्ही कुठं आहोत मग? हे आम्हाला कळणं गरजेचं आहे. भूतलावरून ते घर नष्ट झालं, पण तिसऱ्यांदा मरायच्या अगोदर माहितीये, तिसऱ्यांदा देवाची भेट त्याला झाली. जर आम्ही चुकीच्या ठिकाणी जाणार, आम्हाला आशीर्वाद भेटणार नाही. उदाहरण दारूच्या बिअर बारच्या दुकानात गेलोय आणि तिथे मी गुडघ्यावर प्रार्थना करतोय. देव माझी प्रार्थना ऐकेल का? नाही, ते प्रार्थनेचं ठिकाण नाहीये. लोक प्यायला आलेले, दुःख दूर करायला आले, शिव्या द्यायला आलेले, आणि तिथं मी जर गुडघ्यावर प्रार्थना करत, कसं काय ऐकल? पवित्र स्थान सोडून मी तिथं प्रार्थना करतोय, देव ऐकेल का आमची प्रार्थना? हाच फरक मत्ती 4 प्रभूमध्ये तिथे प्रभू येशू म्हणतो, देव आत्मा आहे आणि त्याची उपासना त्याच्या उपासकाने आत्म्याने, खरेपणाने, बुद्धीने आणि मीपणाने नाही. मी पाळकेन माझ्या म्हणण्याप्रमाणे झालं पाहिजे. तू कशाला उठला? तुझं काय काम आहे इथं? अहो देवाला किंमत नाही मग. ना आत्मा आहे ना खरापणा आहे. यराबामकडे चालू होतोय. देव काय आंधळा नव्हता, देव बहिरा नव्हता. संदेष्टा मात्र आंधळा होता, पण आंधळा संदेशाला देव वापरतो. बघा 14वा अध्याय त्याच्या पहिल्या वचनाकडे जातो आम्ही. त्या काळात यराबाचा पुत्र अबिया आजारी पडला. तेव्हा यराबाम आपल्या स्त्रीला म्हणाला, चल, तू यराबामाची स्त्री आहेस, हे कोणाला ओळखता येणार नाही. अशा प्रकारे वेश पालट आणि शिलो येथे जा. जो माझ्याविषयी बोलला होता की मी ह्या लोकांचा राजा होईल, तो अय्या संदेष्टा येथे राहतो. तू 10 भाकरी, पुऱ्या व मधाची कुप्पी बरोबर घेऊन त्याच्याकडे जा. मुलाचे काय होईल ते तुला सांगेल. यराबामाच्या स्त्रीने तसे केले. ती निघून शिलोस अहियाच्या घरी गेली. अहियाला दिसत नव्हते, कारण वृद्धपाळामुळे त्याची दृष्टी मंद झाली होती. ओके, तर आम्ही काय पाहतो? तिसऱ्यांदा भेट होते, परंतु आता माहितीये का, खूप वर्षाचं अंतर झालेले. आता त्याला मुलगा झालेला आहे. तो मुलगा तरुण आहे आणि आता तो आजारी पडला आणि पवित्र शास्त्र सांगत आहे की तो आजारी पडला आणि मरायच्या पंथाला आहे. आणि यराबाम काय म्हणतो त्याच्या बायकोला, मी तुला एका संदेशाकडे पाहतो. म्हणजे त्याला हे माहित आहे की देवाचा संदेष्टा खरेपणाने चालतो. कोणाकडे उत्तर नाही, पण संदेशाकडे उत्तर भेटल, इतकं माहिती आहे बरं. पण देवाकडे नाही वळला. बरेच ख्रिस्ती लोक, त्यांना ही माहिती आहे, पण देवाकडे वळत नाही. आणि तो तिला काय म्हणतो की चल, तू यराबामची स्त्री आहे, कोणाला सांगू नको, कोणाला ओळखता येणार नाही. अशा प्रकारे काय कर, वेश पालट आणि शिलो इथे जा. आणि जो माझ्याविषयी बोलला होता ना संदेष्टा की तू इस्रायलचा राजा होशील, तू त्याच्याकडे जा. आज लोक वेश पालटून जातात, नम्र बनून जातात चर्चमध्ये, वेश पालटला आहे ना. महिनाभर येतील, पालकांना वाटतं अरे काय बदलले लोक, पण महिना भरल्यानंतर आणखीनच बदलून जातात. ती वेश पालटून गेली. नवरा तिला सांगत आहे, जा, आपल्याला कळणं गरजेचं आहे मुलाचं काय होईल. लोक आहे ना, थोड्या काळापुरतं मन बदलून जातात, देवाच्या घरात येतात. आणि वचन आम्हाला सांगतं की कोणी तुला ओळखणार नाही, अशा प्रकारे तू वेश पालट. आज लोक मुखवटा घालतात, नम्रतेचा, चांगुलपणाचा, पवित्रतेचा, आज्ञाधारकतेचा आव आणतात आणि जातात. त्यांना वाटतं की पालकांना काय कळतं, संदेश आंधळा आहे. पण त्यांना हे माहिती नाही, त्यांचा डोळा देव आहे आणि देव त्यांना दाखवतो आंधळेपणात. लोकांना आजही असंच वाटतं, काय कळतं. आणि जेव्हा ती वेश पालटून आली, आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की
जेव्हा ती त्याच्याकडे आली मुलाचं काय होईल ते विचारायला, आणि याराबामाच्या स्त्रीने तसंच केलं आणि ती अय्याकडे गेली. आणि वचन सांगत आहे अय्या संदेश त्याला काहीच दिसत नव्हतं, कारण वृद्धपणामुळे त्याची दृष्टी मंद झाली होती. आणि जेव्हा ती त्याच्या घराजवळ गेली, संदेश त्याच्या तिच्या पायाचा आवाज ऐकून तो तिला धरून म्हणत आहे, तो तिला धरून बोलला की याराबामाची स्त्री आपल्या मुलाविषयी विचारण्याकरिता तू आलेली आहे. देवाच्या संदेशाला देवाने अगोदरच दाखवलं की तुझ्याकडं याराबामाची स्त्री येणार आहेत मुलाची तब्येत विचारायला. बघा, देव आहे ना आम्हाला बारकावे देतो. देव त्याचा संदेश त्याला काहीच लपवत नाही. तो आंधळा असला पण देव त्याला सगळं प्रगट करतो. आणि अहियाला देवाने सांगितलं ती कोण आहे, आणि परमेश्वर त्याला तो सांगत होता तो आजारी आहे, आणि तू तिला असे सांग की आपण कोणी दुसरी स्त्री आहे असे सोंग करून ती आत येईल. आणि ती येऊ लागली तेव्हा अय्या दुरूनच तिला बोलला. अय्या तिला बोलू लागला 6व्या वचनात की याराबामाच्या स्त्री आत ये, आपण दुसरीच कोणी स्त्री आहोत असे तू सोंग का करते. तुझ्याकडे एक संदेश आहे माझ्यासाठी, हा संदेश दुःखाचा आहे. आता तिसऱ्यांदा भेट घेते ते, पण माहितीये हा संदेश आनंदाचा नाहीये, राजा होण्याचा नाहीये, आशीर्वादित होण्याचा नाहीये, तर दुःखाचा संदेश आहे. जर आम्ही वारंवार देवाची भेट घेतली आहे, देवाची वाणी ऐकलेली आहे, देवाच्या वचनातून देव आमच्याशी बोललेला आहे, आम्ही वैयक्तिक प्रार्थनेला बसताना देव वचनातून आमच्याशी वैयक्तिक बोलला, स्वप्न दृष्टांताद्वारे देव आमच्याशी बोलला, तरी जर आम्ही ऐकत नाहीये, मग परमेश्वर म्हणतो तुला काही दुःखाचा संदेश सांगणं मला प्राप्त आहे. आणि याराबामला असं कुठेतरी वाटलं, जर देवाच्या संदेशाला शरण झालो, त्यांना विचारलं तर काहीतरी तो उपाय सांगत. नेहमीच उपाय भेटणार नाही आम्हाला. देवाने 2दा संधी दिली होती, पण तिसऱ्यांदा संधी नव्हती. आणि सुरुवात त्याच्या मुलापासून झाली. आणि तो तिला म्हणतो, जा याराबामला सांग, इस्रायलचा देव परमेश्वर म्हणतो की मी तुला लोकांतून निवडून उंच केले आणि माझे लोक इस्रायल यांचा तुला मी नायक नेमले होते. तिला तो भविष्यवाणी सांगते तिच्या नवऱ्यासोबत काय घडणार होतं. आणि परमेश्वर म्हणाला, दाविदाच्या घराण्यापासून राज्य काढून घेऊन तुला दिले, तरी तू माझा सेवक दावीद याच्याप्रमाणे वागला नाही. पापाचा मूळ इथं आहे प्रियजनो. आम्ही जर देवाच्या इच्छेप्रमाणे वागत नाहीये, काही होणार नाही. जे आम्ही आशीर्वादित असणारे लोक आहोत ना, आम्ही हसण्याचा विषय हो. आणि परमेश्वर म्हणाला की दावीद माझ्या आज्ञा पाळत असे, तो मला जीवे भावे धरून राहिला व माझ्या दृष्टीने योग्य ते त्याने केलं, पण तुझ्यापूर्वी होऊन गेलेल्या सर्वांपेक्षा तू अधिक दुराचरण केलं, चांगलं आचरण नाही केलं. प्रियजनो, या शब्दाकडे आमचं लक्ष गेलं पाहिजे. आम्ही चांगलं आचरण करत आहोत का दुराचरण करत आहोत, आम्ही तपासलं पाहिजे बरं. आम्ही माणसांचे गुलाम आहोत का देवाचे गुलाम आहोत, आम्ही देवाला भेटतो का माणसाला भेटतो, हे ओळखता आलं पाहिजे आम्हाला. हा ओळखीचा आत्मा आम्ही देवाकडून मागितला पाहिजे. आणि परमेश्वर म्हणतो, यास्तव पहा मी याराबामाच्या घराण्यावर अरिष्ट आणेल आणि याराबामाच्या घराण्यातील प्रत्येक पुरुषाचा मी उच्छेद करील, मग तो बंदीच असो का मोकळा असो. आणि तो तिला म्हणाला, तू आपल्या घरी जा. तो आंधळा संदेशला तिला म्हणतो, तू आपल्या घरी जा आणि तुझे पाय नगराला पडताच तुझा मुलगा मरण. इतकं स्पष्ट. जसा तुझा पाय नगराला लागल, घराला नाही, तुझा मुलगा मरण. आणि ती शांत होती, ती काही करू शकली नाही. पश्चाताप करू शकली असती, क्षमा मागू शकली असती, आणि काहीतरी करू शकली असती. पण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की ती शांत तिथून निघाली. आणि तो बोलला तिला की तुझा पाय नगराला लागताच तुझा मुलगा मरत. ही तिसरी भेट संदेशाची. ते जणो परमेश्वर जशा भेटी आहेत, परमेश्वर नेहमीच आमच्यावर प्रेम करायला नाही किंवा नेहमीच क्रोध करायला आमची भेट घेत नाही. पण माहिती आहे परमेश्वराची इच्छा काय आहे,
आम्ही आमचे मार्ग बदलावे. याराबामाने आपला दुष्ट मार्ग नाही बदलला. त्याने दुष्ट मार्ग ठेवला, दुष्ट मार्गात तो वाढत गेला. देवासोबत चालण्याच्या ऐवजी तो वाईट गोष्टीत चालला. आम्ही कसं चालत आहोत? आम्ही याचा विचार करूया. आम्ही जगातल्या लोकांसोबत नाहीये, पण आमचं व्यक्तिगत जीवन काय खरंच देवासोबत आहे का? आम्ही याचं परीक्षण करणं गरजेचं आहे. आणि मनातल्या गुप्त गोष्टी तिच्या ज्या प्रश्नासाठी ती गेली होती ना, ती बोलायच्या अगोदर संदेश तिला बोलला, तू मुलाविषयी विचारायला आलेली, तुझ्या नावावरून तुला पाठवलं, पण तुला सांगतो तुझा पाय नगराला लागतोच तुझा मुलगा मरेल. तरीही याराबाम बदलला नाही. मनुष्य इतका हट्टी आहे. देवाकडे महान योजना आहेत. देवाला आम्हाला उंच न्यायच्या योजना आहेत. एक नाही, दोन नाही, हजारो पिढ्या आमच्या उंच करायची इच्छा आहे. परंतु माहिती आहे का, आपल्या मीपणामुळं, आपल्या हट्टीपणामुळं आम्ही सगळंच गमावतो आणि एक इतिहास बनून जातो की देव याला उंच करणार होता. दाविदानंतर हा होता की त्याला तो उंच करणार होता, त्याचं घराणं देव स्थापणार होता, त्याला महान करणार होता. बघा प्रियजनो, जर देवाकडं तुमच्या आणि आपल्या सगळ्यांसाठी अशा सुंदर योजना आहेत, कृपा करून त्या प्रार्थना आठवा आणि त्या प्रार्थनांच्या प्रती किंवा त्या भविष्यवाणीच्या प्रती आम्ही काय प्रामाणिक राहिलो, आम्ही काय प्रामाणिकपणाने वागलो, आम्ही याचा विचार करूया. आणि देवाने शलमोन राजाला का सोडलं माहिती आहे? त्याने देवाच्या मार्गाप्रमाणे अनुसरणं सोडलं, देवाच्या नियमाप्रमाणे चालणं सोडलं. आणि आजही देवाचा स्वभाव असे, जे लोक देवाच्या आज्ञाप्रमाणे नियमाप्रमाणे चालत नाही त्यांच्यासोबत प्रभूशी पण नाहीये. तर मग त्या 28 शेवटच तसा आहे की जे काय मी तुम्हाला आज्ञा दिलं ना, ते सगळं पाळायला शिकवा. पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी सोबत आहे. हे जर आम्ही पाळणार आणि वागणार नाही, आमच्या सोबत तो राहणार नाही. आम्हाला वर जाणवल, आम्हाला वचनाचा आनंद आहे, प्रभू आमच्या सोबत आहे. पण एक क्षण येईल आमच्या जीवनात एकटेपणा, निराशा, दुष्काळग्रस्त परिस्थिती, मरण आणि अशा अद्भुत गोष्टी आम्हाला पाहायला भेटतील. आणि हे का? कारण परमेश्वराचा आम्ही स्वीकार केला नाही. आणि परमेश्वर तिला बोलला, तुझा पाय तुझ्या घराला लागताच तुझा मुलगा मरत. याराबामने 3दा देवाचं नाही ऐकलं. हा एक असा संदेश आहे, 3 वेळा त्याला देवाच्या संदेशाची भेट झाली, पण त्याने देवाचं नाही ऐकलं. प्रियजनो, संदेशाची भेट होणं खूप चांगली गोष्ट आहे, पण त्यापेक्षा चांगलं काय माहिती का, जर देवाचं वचन तुम्हाला स्पष्ट बोलतं किंवा आम्ही ते ऐकावं. ते नाही ऐकत तेव्हा देवाचा संदेश आमची भेट गेली, पण ते पण जर आम्ही ऐकत नाहीये, उपयोग नाहीये. श्रीमंत मनुष्य अधोलोकात यातना आहे. अब्रामाला विनंती करतो, माझे 5 भाऊ आहे. अब्राम म्हणतो त्यांच्याकडे नियमशास्त्र, संदेश ते आहेत, म्हणजे वचन आहे, सेवक लोक संदेश त्यांचं त्यांनी ऐकावं. ते जर त्यांचं पण ऐकत नाही, आम्ही कोणाचं ऐकतो प्रियजन? आम्ही या वचनांचं ऐकतोय, आम्ही माणसांचं ऐकतोय? आम्ही कोणाचा स्वीकार करतोय, माणसांचा का वचनांचा? का याराबामला संदेश ते भेटले? 3 वेळा का संदेश नाही भेटलं माहिती? देवाचं स्वप्न होतं, पण ते स्वप्नच राहिलं. याराबामने कधीच देवाच्या वाणीला प्रतिसाद दिला नाही. आज आम्ही आहोत, देवाच्या आत्म्याने आम्हाला भरलेले आहे. आम्ही कुठं चाललोय? आम्ही कोणत्या मार्गाला चाललोय? आम्ही कोणत्या रस्त्याला चाललोय? जरी तो सुमसाम रस्ता आहे, शांत रस्ता आहे, पण माहिती आहे का, जर देव आमची भेट घेतो आणि आम्हाला मार्ग बदलायला लावतो, का आमचे मार्ग बदलत नाही? का ते देवाने दिलेलं सोपं काम आम्ही करत नाही? का आम्ही आमच्याच मनासारखे वेगळे कामं करतो आणि परिस्थिती विपरीत करून घेतो? प्रियजनो, याराबामने कधी स्वतःला संधी दिली नाही. तो वाट बघत होता की तो बोलला होता, तू इस्रायलचा राजा होशील, मी अजून का नाही झालो? त्याला हा प्रश्न पडला आणि बायकोला पाठवलं त्याने. त्याची हिंमत नाही झाली संदेशाला भेटायची, बायकोला पाठवलं. त्याला वाटलं भविष्यवाणी खोटी आहे, सगळं खोटं आहे. का खोटं होतं माहितीये? कारण देवाच्या वचनाला, देवाच्या वाणीला घेऊन चालणं होत नाही. आम्ही जर देवाच्या वचनाला आणि देवाच्या वाणीला घेऊन चालणार नाही, हीच परिस्थिती पाहायला भेटेल. असंच जीवन तिथंच आहे, थांबलेलं आहे, थकलेलं आहे, जीवनात कंटाळा आहे,
सगळं उदास जीवन आहे. का माहिती का? देवाची वाणी आम्ही ऐकलेली आहे, पण आम्ही स्वतःला संधी नाही दिली, देवाला नाही, स्वतःला. याराबामला संधी असतानाही त्याने संधी नाही घेतली आणि त्याचं घराण्याचा नाश झाला. पण तुम्हाला सांगू, याचा प्रभाव, या दुष्ट गोष्टींचा प्रभाव जवळपास 300 वर्ष चालू होता. तुम्ही राजाचे पुस्तक वाचत राहा, वारंवार त्याचं नाव आलेलं आहे, याराबामचं नाव आलेलं आहे, की यांनी याराबामच्या दुष्ट कृत्याप्रमाणे आचरण केलं. याराबामचं नाव आलेलं तिथं. पण जर त्याने चांगलं केलं असतं ना, त्याचं नाव वारंवार आलं असतं. प्रियजनो, आम्ही चांगलं करतोय का वाईट करतोय, आम्ही हे तपासावं. नव्या काळामध्ये म्हटलेले, चांगलं करणं कळत असून जर आम्ही करत नाही, त्याला काय म्हटलेलं माहितीये का? काय म्हटलेले? त्याला पाप म्हटलेले. पापाची व्याख्या आहे नव्या काळातली, चांगलं करणं कळत असूनही जर ते करत नाहीये, ते पाप आहे. म्हणजे आम्ही पाप करतोय. आम्हाला चांगलं करायला आम्हाला पाठवलेले, आम्हाला तारण करायला पाठवलेले, जीवनाचा मार्ग सांगायला पाठवलेले, लोकांना पापातून काढायला आम्हाला पाठवले, ते चांगलं करणं कळत असून आम्ही करत नाहीये. काय गरज होती या संदेशाला आपले नवीन कपडे पाडायची? याराबामने त्याला कपडे थोडी दिले, नाही दिले. नग्न होऊन त्याच्यासमोरून गेला. त्याला प्रश्न पडला असं, देवा काय तू काय काम दिलं? भविष्यवाणीप्रमाणे एकही नाही घडलं, पण आमचं काम आहे पेरणं. ते कसं उगवल काय उगवल देवाचं काम आहे. आई याने संदेश दिला, बाजूला झाला, याराबामने स्वीकार केला, नवीन कपडे त्याने काढले. आम्ही मनस्ताप करू, कशाला देवाने मला गाडी तोडायला लावली? जर देवाला हे करायचंच नव्हतं तर. पण आम्हाला हे समजलं पाहिजे, देव आपल्या शब्दाचा पक्का आहे. प्रियजनो, जर तुम्ही देवावर प्रेम करता तर देवाच्या आज्ञा पाळायला तुम्हाला भीती वाटणार नाही, जड जाणार नाही, आळस येणार नाही. मग कोणतंही काम असून देव कुठे पाठवायला सांगू तुम्हाला. पहिल्यांदा माहितीये का, आई याला याराबामला भेटायला पाठवलं, पण शेवटी याराबामला त्याच्या घरी जावं लागलं. पण तिथं आनंदाचा संदेश नाही, जीवनाचा संदेश नाही, संदेश मरणाचा आलेला आहे. संपलं, संधी संपली. प्रियजनो, संधी आहे उपलब्ध, संधी सोडू नका. स्वतःला पेटतं ठेवा. देवाचा आवाज जर तुम्ही ऐकताय ना, ऐकलेल्या आवाजाला तुमच्या कृतीत आणण्यासाठी स्वतःला संधी द्या. स्वतःला ढकला थोडंसं पुढं, की प्रभू मला तू घेऊन चल. आई जर जाऊ शकतो, आई आपले नवीन कपडे पाडू शकतो, आम्हाला कपडे थोडी पाडायचे, आम्हाला अंतःकरण पाडायचं आपलं. लोकांसमोर उघडं करायचंय की तुमच्यासाठी देवाच्याकडे या योजना आहेत. देव म्हणाने माझ्यासाठी अंतःकरण पाडणारे लोक आहेत, मग मी यांना भरतो. याराबाम 3 वेळा संदेशाची भेट घेतलेला माणूस नाही बदलला. आम्ही आमची पण देव भेट घेतो. आम्ही देवासोबत चालावं, देवा त्यांच्यासाठी